आपण आहोत कांचीपुरममध्ये आणि कांचीपुरम ह्या पवित्र भूमीत उभे आहे शिवाचं एक असा मंदिर ज्यामध्ये संपूर्ण पृथ्वीतत्व सामावलेलं आहे. तेच हे मंदिर एकांबरेश्वर मंदिर. आणि हे आहे मंदिराचा भव्य प्रवेशद्वार. आणि प्रवेशद्वाराच्या डावीकडे आपण बघितलं तर एक शिवलिंग, माता पार्वती आणि आंब्याचं झाड. ह्याचं महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. हा मंदिर परिसर सुमारे 25 एकरात पसरलेला आहे आणि शतकानुशतक चालत आलेल्या दक्षिण भारतीय मंदिर स्थापत्याचा एक उत्तम नमुना आहे. हा एकांबरेश्वर मंदिराचा ओळख म्हणजे हा भव्य राजगोपुरम. ह्या राजगोपुरमची उंची जवळपास 190 फूट उंच आणि 9 स्तरांचा हा विशाल गोपुरम कांचीपुरमचा आकर्षणेचा एक वेगळं छाप आपल्यावर सोडून जातो. या राजगोपुरमचे जीर्णोद्धार या विजयनगरचे सम्राट श्रीकृष्ण देवराय यांनी त्यांच्या काळात इसवी सन 1509च्या आसपास केले होते. या गोपुरमकडे पाहिल्यावर आपल्याला त्याच्या प्रत्येक स्तरावर असंख्य देवतांची आणि पौराणिक व्यक्तिरेखांची आणि अलंकारिक शिल्पांची रचना आपल्या लक्ष त्याच्याकडे वेधून घेते. एकांबरेश्वर मंदिरातील कोरीवकाम हे मंदिराच्या सर्वात मोठ्या आकर्षणापैकी एक आहे. विशेषतः विजयनगर काळातील मंडप स्तंभ आणि गोपुरावरील शिल्प आणि दगडावर केलेली अत्यंत सूक्ष्म अशी कलाकृती त्या काळाच्या सौंदर्य आपल्याला त्यांची कला आपल्याला दिसते. मंदिराच्या स्थापत्यात पल्लव, चोळ आणि विजयनगर या वेगवेगळ्या काळांचा आपल्याला प्रभाव दिसून येतो. हे मंदिराचा प्रवेशद्वार हा सागवानी लाकडाने बनवलेला आहे. म्हणूनच एकांबरेश्वर मंदिरात आपण प्रवेश केल्यावर असे वाटते की आपण केवळ एका मंदिरात आलो नाही, तर चारही दिशेने शिवत्वेने वेढलेला एक पवित्र शिवक्षेत्रात आपण प्रवेश केल्याचा अनुभव आपल्याला या एकांबरेश्वर मंदिरात आपल्याला अनुभवास मिळतो. कांचीपुरम या महान भूमीत शतकानुशतके शिवभक्तीची ही परंपरा जोपासली गेलेली आहे. हिचे प्रत्येक दगड आणि हा प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक शिल्प आणि प्रत्येक शिवलिंग जणू आपल्याला एकच संदेश देत आहे, ते म्हणजे भगवान शिव एक आहेत, पण त्यांचे स्वरूप अनंत आहेत असा संदेश आपल्याला या शिवलिंगातून मिळतो. म्हणूनच एकांबरेश्वर मंदिराला आपण भेट देताना केवळ गर्भगृहातील शिवाचं दर्शन घेऊ नका. मंदिराच्या प्राकारातून आपण शांतपणे फिरा. या शिवलिंगांकडे पहा, या शिल्पांकडे पहा आणि हजारो वर्षाच्या आध्यात्मिक परंपरेचा अनुभव घ्या. कारण एकांबरेश्वर मंदिर केवळ एक मंदिर नाही, ही पृथ्वी तत्वाशी जोडलेली शिवलिंग आहे आणि शिवभक्तीने भरलेली आणि शतकानुशतक जिवंत असलेला एक आध्यात्मिक अद्भुत नगरी म्हणजे हा आपल्या कांचीपुरम आहे. आणि त्यात हा एकांबरेश्वर मंदिर इथे उभारले गेलेले आहे. तर मंदिराच्या संपूर्ण परिसरात प्रत्येक दिशेला आणि प्रत्येक कणाकणात शिवत्वाचा अनुभव आपल्याला मिळतो. काही शिवलिंगे स्वतंत्र स्थापित केलेले दिसतात, तर काही ठिकाणी शिवलिंगाची समूह स्वरूपात मांडणी केलेली आहे. या सगळ्या शिवलिंगाच्या दर्शनामुळे संपूर्ण प्राकाराला एक अद्भुत आध्यात्मिक वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळते आणि अनुभवायला मिळते. आणि ह्याच मंदिरात आपल्याला एक सहस्त्रलिंगाचे अद्भुत स्वरूप आपल्याला इथं दर्शन घडतं. एका मोठ्या शिवलिंगावर अनेक शिवलिंग कोरलेली मंदिरं ह्याच प्राकारामध्ये आहे. या सहस्त्रलिंगाचा दर्शन म्हणजे शिवाच्या अनंत स्वरूपाचे प्रतिकात्मक दर्शन आपल्याला इथे ह्या सहस्त्रलिंगाद्वारे आपल्याला घडते. एकांबरेश्वर मंदिराच्या विशाल प्राकारामध्ये फिरताना आपल्याला भगवान शिवाच्या परिवारातील देवतांचेही दर्शन इथे घडते. इथे गणपतीचं एक सुंदर मंदिर आहे. भगवान गणेश म्हणजे विघ्नहर्ता, मंगलमूर्ती, भगवान शिव माता यांचे ज्येष्ठ पुत्र. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणरायाच्या स्मरणाने करतो. गणरायाचे दर्शन झाल्यानंतर ह्याच परिसरात आपल्याला कार्तिकेय स्वामी म्हणजेच भगवान मुरुगन यांचे कुमारस्वामी सान्निध्य आपल्याला पाहायला मिळते. भगवान कार्तिकेय
भगवान शिव आणि माता पार्वतींचे पुत्र आणि गणरायाचे बंधू. दक्षिण भारतात भगवान कार्तिक यांची उपासना या मुरुगन नावाने संबोधले जाते. तर आता आपण आलो आहोत अत्यंत महत्त्वाचा आणि मंदिरातील एका महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक आणि पवित्र स्थळे, ते म्हणजे स्थळवृक्ष. दिसायला हे झाड तुम्हाला अगदी साधं झाड वाटत असेल, पण याच झाडाशी कांचीपुरमच्या एक अत्यंत सुंदर आणि पौराणिक कथा या झाडाशी जोडले जाते. स्थळ पुराणानुसार माता पार्वतीने याच आंब्याच्या झाडाखाली भगवान महादेवाची कठोर तपस्या केली. कांचीपुरमच्या या पवित्र भूमीत देवीच्या तपश्चर्या सुरू असताना भगवान महादेवाने भक्तीने प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वती देवीला दर्शन दिले. म्हणूनच हे झाड केवळ एक वृक्ष नाही, हे मानले जाते की शिव आणि पार्वतीचे दिव्य मिलनाचे हे आंब्याचे झाड साक्षीदार आहे. शेकडो वर्षे उलटली, राजे बदलले, साम्राज्य बदलला, मंदिराचा विस्तार झाला, पण या पवित्र वृक्षाभोवती श्रद्धा आजही तितकीच जिवंत आहे. म्हणूनच एकांबरेश्वर मंदिरातील हा पवित्र आंब्याचा वृक्ष भाविक इथे याचा परिक्रमा करतात आणि कांचीपुरम इतिहासाचा, पुराणोक्ताचा आणि भक्तीचा हा आंब्याचा झाड एक जिवंत साक्षीदार आहे. ह्याच आंब्याच्या झाडाखाली माता पार्वती आणि महादेव यांचा विवाह संपन्न झाला असे या पुजाऱ्यांनी आम्हाला या दर्शन घेताना आम्हाला यावेळेस त्यांनी सांगितले. दर्शन घेऊन बाहेर येताना आपल्याला ज्या सभामंडप दिसत आहेत, त्या सभामंडपावर आपल्याला विजयनगर काळातील दक्षिण भारतीय मंदिराचं स्थापत्य, काल्पनिक प्राण्यांच्या आकृत्या, घोडा, हत्ती आणि इतर अलंकारिक शिल्पांचा प्रभाव या मंदिराच्या स्तंभामध्ये आपल्याला दिसून येतो. याली हा सिंहासारखा दिसणारा पौराणिक प्राणी असून दक्षिण भारतीय मंदिर स्थापत्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्परूप आहे. दर्शन घेऊन आपण बाहेर आल्यावर डाव्या बाजूला आपल्याला एक पवित्र पुष्करणीचं आपल्याला दर्शन घडतं. दक्षिण भारतातील प्राचीन मंदिरामध्ये पुष्करणी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पुष्करणी म्हणजे केवळ पाण्याचे कुंड नाही, तर मंदिराच्या धार्मिक परंपरेचा एक अविभाज्य विभाग आहे. प्राचीन काळातील मंदिराच्या धार्मिक विधींसाठी आणि विविध उत्सवामध्ये पाण्याला विशेष महत्त्व होते. त्यामुळे मोठ्या मंदिर संकुलामध्ये पवित्र जलकुंडाची व्यवस्था केली जात असे. भक्तांच्या श्रद्धेनुसार पवित्र जलाचे दर्शन, स्नान, शरीर आणि आत्म्याची शुद्धी करण्याचे प्रतीक मानले जाते. तर एकांबरेश्वर मंदिराचा इतिहास, वास्तुकला आणि धार्मिक परंपरा अनुभवत असताना आपल्याला एक गोष्ट लक्ष वेधून घेते, ती म्हणजे मंदिरातील प्रसाद, ते म्हणजे कोवली इडली. कोवली इडली एक प्रसाद, एक परंपरा आणि मंदिराच्या संस्कृतीचा एक चविष्ट आठवण आहे. तर आता आपण आलो आहोत महादेवाच्या एका भक्ताकडे, परमभक्ताकडे, ते म्हणजे आपले नंदी महाराज. शिव मंदिर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते भगवान शिवाची प्रतिमा आणि त्याच्यासमोर शांतपणे विराजमान असलेले आपले नंदी महाराज. नंदी हे भगवान शिवाचे वाहन तर आहेतच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे शिवाचे परमभक्त मानले जातात. नंदी महाराजांची नजर सदैव भगवान महादेवाकडे असते. त्यांच्या एकाग्र, शांत आणि त्यांच्या शांत मुद्रेतून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. मन कितीही सुंदर, अस्थिर असला तरी भक्ती आणि एकाग्रता ध्येयावर ठेवला तर जीवनाला योग्य दिशा मिळते, असं ह्या नंदी महाराजाकडून आपण शिकू शकतो. मंदिरातील ग्रंथ संग्रहाकडे आपण पाहत असताना आपण केवळ जुन्या पुस्तकाकडे पाहतो असं नाही, तर शेकडो वर्षाच्या ज्ञान परंपरेकडे आपण पाहिलं पाहिजे. दगडामध्ये कोरलेला इतिहास आपल्याला मंदिराची वास्तू सांगतो आणि ग्रंथामध्ये जतन केलेली परंपरा आणि मंदिरामागचे श्रद्धा आणि संस्कृती ह्या पुस्तकातून आपल्याला समजवण्याचा प्रयत्न या ग्रंथ आपल्याला करत असतो. ग्रंथ ही तितकेच मौल्यवान आहेत आणि ज्ञानही तितकंच मौल्यवान आहे. एकांबरेश्वर मंदिरात फिरताना आम्हाला कलाकार आपली अप्रतिम कला सादर करताना दिसतात. याच्या चित्रामध्ये आपल्याला दिसते माता पार्वती, त्याच्या समोर शिवलिंग आणि मग ते पवित्र आंब्याचे झाड. या कलाकाराने त्याच कथेला आपल्या कलेच्या माध्यमातून कागदावर जिवंत केलेले आपण पाहत आहोत. आजही कलाकारांच्या कलेतून आणि भक्तीच्या श्रद्धेतून ही कथा
कांचीपुरममध्ये जिवंत आहे. आणि या मंदिराच्या काही कथा आपल्या रवी आणि प्रशांतकडून आपण ऐकूया. या मंदिराचं एक विशेष आहे की पंचभूतांपैकी एक आज शिवलिंग आहे. तर याला पृथ्वीलिंग असे म्हणून पण ओळखलं जातं. आणि विशेष म्हणजे पार्वती देवीने स्थापित केलेला हा लिंग आहे. या स्थापनेमागचं एक कारण आहे की पार्वती देवीने शंकर भगवानांचे डोळे झाकतात हाताने आणि शंकर भगवान आणि चिडून म्हणतात की तुम्ही जा आता आणि पृथ्वी तलावर जाऊन तुम्ही घोर तपस्या करा. तर त्या तपस्याच्या मागं तुम्ही तपस्यावरून पार्वती देवी येतात. तर पार्वती देवींसोबत नंदीला पण सुरक्षा म्हणून पाठवलं जातं आणि नंदी आणि पार्वती देवी येतात दोघं जण. खाली आल्यानंतर मग तिकडे पार्वती देवीने एका आंब्याच्या झाडाखाली जिथे की पाणी असतं, नदी होतं, पूर्वकालीन तिकडे नदी होतं एक, त्या नदीचं नाव आम्हाला पण माहिती नाही. तर त्या नदीला पूर येतं. पार्वती देवीने त्या नदीच्या काठी एक छोटंसं शिवलिंग बनवलं जातं मातीने. तो शिवलिंग हा शिवलिंग आहे. तर याला पृथ्वीलिंग म्हणून पण ओळखलं जातं. त्या नदीला पूर येतं. मग त्या नदीच्या पाण्यात ती शिवलिंग काय होऊ नये म्हणून पार्वती देवीने त्या नदीला घ्यायला जातात आणि त्याच्यावरून शंकर भगवान त्यांना प्रकट होऊन इथे येतात आणि या शिवलिंगाचा तो स्टोरी आहे. या शिवलिंगाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या शिवलिंगावर पाणी कधी टाकले जात नाही किंवा अभिषेक केले जात नाही पाण्याने, कारण का हे मातीपासून बनवले असल्यामुळे पाणी अजिबात वापरत नाही. जलाभिषेक न होत काही कधी होत नाही. जलाभिषेक होत नाही. तर हे होतं एकांबरेश्वर मंदिराचा इतिहास आणि त्याची कथा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जंबुकेश्वर लिंग आपण पाहणार आहोत. तर चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.